मी जेव्हा पण ही भाजी टिफिनवर देते, प्रत्येकजण याची रेसिपी विचारतात. मग म्हटलं ही रेसिपी तर शेअर करावीच लागणार. अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी. सर्वात आधी मी इथे 250 ग्राम कारले घेतलेले आहे स्वच्छ धुवून आणि याला गोल कट करून घेतलेला आहे. इथे मी कारल्याच्या बिया काढलेल्या आहे. आता यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. हे 10 ते 15 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. मीठ लावल्यामुळे काय होतं ना, कारल्याचा कडवटपणा कमी होतं. 10 ते 15 मिनटं झाले की यात मिठामुळे सुटलेलं पाणी आपल्याला नीट पिळून काढायचं आहे आणि 1-2 पाण्याने कारल्यांना परत धुवायचं आहे. कढईमध्ये 1-2 चमचे तेल घेतलेले आहे. आता यात मोहरी, कढीपत्ता टाकलेला आहे. इथे मी कांदा, टमाटर, अद्रक, लसूणची पेस्ट केलेली आहे. अशी पेस्ट टाकली की भाजीला टेक्स्चर चांगलं येतं. आता कांदा, टमाटरचा कच्चेपणा निघतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तेल सुटलं की यात हळद, तिखट, धने, जिरे पूड, मसाला, मीठ टाकून आपल्याला 2 ते 3 मिनटं मसाले शिजतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता यात कारले टाकून चांगलं परतवून घ्यायचं आहे. कारले परतलं की मी यात 2 ते 3 लहान चमचे गूळ टाकलेला आहे आणि चांगलं मिक्स करून याला 10 ते 15 मिनटं वाफेवर मी भाजी शिजवून घेतलेली आहे. भाजी लवकर शिजतं. आता मी यात भाजलेल्या शेंगदाण्याचा 1-2 चमचे कूट टाकलेला आहे. हा कूट ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि भाजी तयार आहे ना एकदम सोपी रेसिपी. एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच रोजच्या रेसिपीजसाठी प्रियंकाज किचनला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.